मिसिंग आहे, माझ्या जन्मतारखेमध्ये स्वादिष्टान चक्राचा नंबर मिसिंग आहे, तर मग मला स्वादिष्टान चक्राशी संबंधित अडचणी असतील ज्या मला आकस्मिक रेकॉर्ड पाहण्याच्या आधी नाही कळाल्या, पण मला त्या नंतर कळाल्या. मग कधी सगळ्या लेडीजच येत नाही ते. कधी पिरियड्सच्या संदर्भामध्ये त्रास असेल, किंवा कधी मूल होण्यामध्ये अडचणी असतील, किंवा कधी नात्यांमध्ये अडचणी असतील, तर मग त्या व्यक्तीने जर का त्या 2 नंबर स्वादिष्टान चक्रावरती जास्तीत जास्त काम केलं, 45 मिनिटं दिवसाला काम केलं, तर त्या व्यक्तीचं 21 दिवसामध्ये स्वादिष्टान चक्र हील होतं. आणि त्या हिलिंग नंतर त्या व्यक्तीच्या त्या चक्राशी संबंधित समस्या दूर व्हायला, किंवा त्या व्यक्तीला तिचं हे जीवन सुखकर बनवायला मदत मिळेल. मग ही सगळी माहिती आपल्याला आकस्मिक रेकॉर्ड्सच्या जन्मतारखेनुसार आपण जे हिलिंग करतो त्यामध्ये दिली जाते. मग त्यामध्ये आपल्याला ते सांगतात गोल्डन प्रकाशामध्ये स्वतःला पहा, आणि आपली ही 9 ही चक्र ऍक्टिव्हेट करून देतात. मग त्यामध्ये आपल्याला खूप सारे सिम्पटम्स मिळतात. जेव्हा मी मेडिटेशन केलं, मला खूप झोप आली आणि मला झोप लागली. तर ती झोप लागण्याचा अर्थ काय, मग मी बर्थडे दिवशी आपलं असतं ना, आपलं कॉन्शियस माइंड जागा असतं, त्याला कायम नवीन काहीतरी पाहिजे असतं. तशी मी दुसऱ्या दिवशी पाहायला लागले की नक्की का बरं मला झोप लागली. मी तर ठरवून बसले होते की मला माझा आकस्मिक रेकॉर्ड पाहायचे, तर नाही, ते पण एक हिलिंगच होतं. म्हणजे माझ्या बॉडीमध्ये, माझ्या चक्रांमध्ये जिथे ब्लॉकेजेस होते ते हील करण्यासाठी त्या झोपेची पण गरज होती. आणि त्यामुळे मला ती शांत झोप लागली, आणि त्या चक्राचं हिलिंग झालं. तर त्या हिलिंग नंतर माझ्या आयुष्यामध्ये काय चांगल्या गोष्टी घडत गेल्या याचा मी विचार म्हणजे डाऊन करायला लागले, आणि ते नोट डाऊन केल्यानंतर मला माझ्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरं मिळत गेली. आणि मग माझ्या मनात आलं की मी हे 30 रेखीमध्ये अनेक जणांना का सांगतोय. सोपं आहे, म्हणजे विश्वरेखीचं जर तुम्ही आकस्मिक रेकॉर्ड जेव्हा केव्हा फ्री मध्ये होईल तेव्हा केलं, तर तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल. ते वर्षातून एकदा होतं, तर या वर्षाचा तो चान्स गेला. नेक्स्ट इयर मध्ये जेव्हा केव्हा असेल, तर त्याचं म्हणजे आपल्या ह्या जन्मातल्या पुढच्या ज्या चुकीच्या ऍक्टिव्हिटी होणार आहेत त्या होता वाचतील, किंवा आपल्याशी कोणी चुकीचं वागत असेल तर त्यांना माफ करून पुढे कसं जायचं हे आपल्याला शिकायला मिळेल. तर आकस्मिक मध्ये हार्ट टू ब्रह्मांड म्हणजे आपलं हृदय आणि ब्रह्मांड याचं कनेक्शन कसं स्थापन करेल याची माहिती दिली जाते. मग ह्याला आपण पण ते मेडिटेशन करतोच की फॉरगिव्हनेस मेडिटेशन. त्याला फॉरगिव्हनेस मेडिटेशन म्हणतात, की आपल्या हृदयामध्ये आपण ज्या लोकांना पकडून ठेवलेलं आहे की ह्या व्यक्तीने माझ्याशी चुकीचं वागली, ती व्यक्ती माझ्याशी चुकीचं वागली, किंवा मी ह्या व्यक्तीशी चुकीचं वागले, आपण जर त्या लोकांना फॉरगिव्ह केलं किंवा त्यांच्याकडून आपण फॉरगिव्हनेस माफी घेतली, तर आपलं हार्ट टू म्हणजे हृदयाचं आकाशासोबत कनेक्शन खूप चांगल्या पद्धतीने होईल, आणि आपल्याला आपला आकस्मिक रेकॉर्ड पाहायला मिळेल. समजा आपल्या त्या पुढच्या रविवारी आपण जे मेडिटेशन करणार आहोत त्यामध्ये समजा आपल्याला आपला आकस्मिक रेकॉर्ड पाहायला नाही मिळालं, जशी मला झोप लागली तशी तुम्हाला झोप लागली, तर मग चिंतित व्हायचं का, तर नाही. आणि त्या चक्रावरती आपण काम करायचं. मग त्या चक्रांवरती आपण काम केलं तर आपलं हे ह्या जन्माचं जे आपण ठरवून आहोत की मी ह्या जन्मामध्ये, मला नाही माहिती मी ह्या जन्मामध्ये काय ठरवून आली, माझ्या माहिती माहिती आणि त्यानुसार माझी जन्मतारीख आहे, त्यानुसार माझी कुंडली आहे. कुंडली बदलता येते ध्यानाच्या माध्यमातून. कुंडली माधुरीताई, आवाज मध्येच डिस्टर्ब होतो खूप, आणि मग तुम्ही काय बोलताय कळत नाही, तर बहुधा नेटचा प्रॉब्लेम असेल. काही वेळेस छान चालतो आणि मध्येच मग कटकट व्हायला लागतो, म्हणून मी तेव्हा हात वर करत असते रेस तुम्हाला. हा, तेवढं प्लीज बघा तुम्ही. हा हा, आपल्याला माहित नाहीये की आपण या जन्मामध्ये कोणती नाती घेऊन आलेलो आहोत, कशी नाती घेऊन आलेलो आहोत. जन्म वेळ बदलली की सगळी कुंडली बदलते, पण जन्मतारीख तर आपल्याला बदलता येत नाही, आणि जन्मतारीख ही आपण ठरवलेली आहे. आपली आई ही आपण ठरवलेली आहे, आपली नाती ही आपण ठरवलेली आहे. मग या नात्यांवर आपल्या जन्मतारखेनुसार आपल्या चक्रांवर काम केलं तर आपलं हे जीवन
नक्कीच सुखकर होईल. आणि त्या माध्यमातून आपल्याला आपली आकाशिकची माहिती, आकाशिक म्हणजे आपण हा जन्म कशासाठी घेतलेला आहे ही माहिती मिळेल. मग रोजच्या ध्यानाच्या माध्यमातून आपण आपल्या मनावर काम करतो, आपलं मन आपण शांत करतो. आपलं मन आपल्या विचारांवर काम करतो, आपले विचार कमी कमी होतात, आपण विचार कर. आणि मन आणि विचारांवर काम झालं की आपलं शरीर उत्तम राहतं, आरोग्य उत्तम राहतं. मन, शरीर आणि विचार ह्या तिघांवरती काम केल्यानंतर आकाशिक रेकॉर्ड आपल्याला आपले पाहायला मिळवायला मदत होते. आणि त्या आकाशिक रेकॉर्डच्या माध्यमातून रोज संध्याकाळी आपण प्रश्न विचारला की मला ह्या जीवनामध्ये ही अडचण का आहे, ही झोपून गेलो, 5 मिनिटाचं मेडिटेशन करायचं, ती प्रॅक्टिस करायची, 5 मिनिटं मेडिटेशन करायचं. आपली एखादी समस्या एकच समस्या 21 दिवस सांगायची. म्हणजे रोज नवीन सांगितल्यानंतर आपल्याला कळणार नाही त्याच्यावर काम होतंय. उदाहरणार्थ, मला माझ्या कामाच्या ठिकाणी प्रोजेक्ट मिळत नाहीये, मग मी ते सांगेल की का बरं, मी इंटरव्ह्यू तर छान देते पण मला प्रोजेक्ट का मिळत नाहीये. आणि हाच प्रश्न मी विचारेल. आता प्रश्न विचारताना नाही सारखा शब्द येऊ शकतो की एखादी गोष्ट का घडत नाहीये, तर ते प्रश्न विचारताना तो घडत नाहीये हे आलं तर चालेल. पण दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा आपण मेडिटेशन करतो तेव्हा मला प्रोजेक्ट मिळण्यासाठी मी काय काय केलं पाहिजे हा विचार जो मनामध्ये चालू होईल किंवा त्यातून जे आपल्याला इंट्युशन मिळेल सकाळच्या ध्यानामध्ये, ते म्हणजे आपल्याला आकाशिक रेकॉर्ड मधून मिळालेलं उत्तर, असं आपण साध्या सोप्या पद्धतीमध्ये स्वतःला सांगू शकतो. मग असं म्हटलं जातं ना, भगवद्गीतेमध्ये जर सांगितलं जातं की नाती आपण तयार केलेली आहेत, आपण मिळवलेली आहेत, पण आकाशिक रेकॉर्डच्या मदतीने, जन्मतारखेच्या मदतीने या नात्यांमध्ये गोडवा, प्रेम, आनंद आणि सुख आणण्यासाठी आपल्याला आकाशिक रेकॉर्डची मदत होते. आणि त्या नात्यांवरती आपण चांगल्या पद्धतीने काम आकाशिक रेकॉर्डच्या माध्यमातून करू शकतो. मग त्यासाठी आपण रोजचं ध्यान करतच आहोत, रोज 7 चक्रांचे मंत्र म्हणतच आहोत. मग आपल्यासाठी हे खूप सोपं आहे. फक्त आता आपल्याला आपल्या जन्मतारखेनुसार आपल्यामध्ये मिसिंग काय ते पाहायचे आणि त्याच्यावरती काम करायचं. पुढच्या रविवारचं सेशन खूप छान असेल. त्यामध्ये आपण आर्च एंजल मेटाट्रॉनचं मेडिटेशन घेऊयात. 7 चक्रांचं मेडिटेशन, जे ह्यांनी आपल्याला सांगितलेलं. शब्द वेगळे आहेत, मेडिटेशन तेच आहे. तर शब्द वेगळे आहेत पण हेतू एकच आहे. मेडिटेशन तेच नाही, हेतू एकच आहे की आपल्याला आपले 7ही चक्र ऍक्टिव्हेट करायचे आहे. आणि शेवटी मग आपण आकाशिक रेकॉर्डचं 20 मिनिटाचं मेडिटेशन घेऊया. त्यामध्ये सगळ्यांनाच काही ना काहीतरी हिंट मिळेल, काही ना काहीतरी त्यांच्या कल्पनेमध्ये काही ना काहीतरी येईल आणि त्याचा फायदा होईल असं मला वाटतं. सेशन कमी वेळेमध्ये भरपूर सांगण्याचा मी प्रयत्न केलाय. कोणी बोर झालं असेल तर सॉरी, पण आकाशिक रेकॉर्ड साठी मार्केटमध्ये पैसे घालवायची गरज नाही असं मी परत एकदा सांगेन. खूप सारे आहेत की जे 2000 पण घेतील, 2 लाख पण घेतील, पण खेळ तर सगळ्या 7 चक्रांचाच आहे. तर आपण ते सगळे मेडिटेशन पुढच्या रविवारी करूयात. तशा पद्धतीचे आणि आपण करतच आहोत, आपण वेगळं काही नाही, पण तेच सगळं करत आहोत. फक्त आपल्याला ते शब्द माहिती नाहीयेत. आपल्याला त्या वेगवेगळ्या शब्दांची भुरळ घालून आपल्याला असं वाटतं की अरे या माध्यमातून मी गेले तर मला काही मिळेल का, त्या माध्यमातून मी गेले तर मला काही मिळेल. तर ते म्हणजे पुढच्या संडेचे मेडिटेशन केल्यानंतर तुमच्याही लक्षात येईल आपण हे रोजच करत आहोत. तर करूयात आणि आपलं जीवन सुखकर बनवूयात. मार्ग वेगळे, नाव वेगळे, पण मेडिटेशन आणि 7 चक्र किंवा 9 चक्र ऍक्टिव्हेशन हेच आहे सगळ्यांचं ध्येय असं मला वाटतं. मी इथेच थांबते. थँक्यू सो मच. खूप छान इंटरेस्टिंग माहिती दिली आहे माधुरीताईंनी. तुमचे खूप आभार माधुरीताई. आणि मला असं वाटत नाही की कोणाला बोर झालं असेल म्हणून, कारण खरंच खूप छान तुम्ही सांगत होता. मी त्या दिवशी लेक्चर अटेंड केला तर मलाही खूप इंटरेस्टिंग वाटलं. आपण बघतो की प्रत्येकाचं लाईफ सारखं नसतं. प्रत्येकाच्या लाईफमध्ये कमी अधिक प्रमाणामध्ये दुःख असतात, सुख असतात. तर आपल्याला खूप इंटरेस्ट असतो की नक्की खरंच आपल्या ह्या लाईफमध्ये आपल्याला काय आहे, पुढे काय आहे. भविष्याचा ॲक्च्युली लोकांना खूप इंटरेस्ट असतो की पुढे काय आहे, भविष्यामध्ये काय आहे. तर मागचं जसं तुम्ही म्हटलं आकाशिक रेकॉर्ड, तर त्याच्याशी कनेक्ट व्हायला तर नक्कीच आवडतं. की त्या दिवशी मी जेव्हा अटेंड केलं आकाशिक रेकॉर्ड, तर आणि त्याच्या मेडिटेशनमध्ये मी अर्धवटच हे करून मला खरंच झोप आली आणि मी झोपायला गेले. आणि मी दुसऱ्या दिवशी तुम्हाला सांगितलं पण की माधुरीताई मला काही मी पूर्ण नाही अटेंड केलं मेडिटेशन, मधल्या ह्याच्यात मी झोपायला गेले.
तर आत्ता मला त्याचा उलगडा झाला की अरे मी ते जे मध्ये हे झालं ते ॲक्च्युली हिलिंग असेल त्या चक्रावर माझं, आणि म्हणून मी झोपायला गेले. तर खूप छान इंटरेस्टिंग आहे हे आकाशिक रेकॉर्ड्स. आणि आपण बघतो की इंटरनेटच्या माध्यमातून म्हणजे इंस्टाग्रामवर वगैरे याचे काहीच्या काही फीस आहे, पण काही ठिकाणी 99 रुपयामध्ये पण अवेलेबल आहे. आणि जसं कुठल्याही कर्मामध्ये आपण अडकू नये, तर जसं आपल्याला माधुरीताई सांगत असतात आणि त्यांची जी एक प्रामाणिक इच्छा त्यांनी सांगितलं की 21 दिवसामध्ये तुम्ही कोणालाही खायला द्या, शिधा द्या किंवा काही द्या, काही नाही तर आपल्या घरामध्ये कामवाल्या मावशी येतात त्यांना तुम्ही देऊ शकता, आणि कुठे जायची पण गरज नाही, पण नक्की गरजूला तुम्ही द्या अन्नदान. आणि खूप छान माधुरीताई याच्यातनं एक संदेश जातो की ह्या कलियुगामध्ये नामस्मरण आणि अन्नदान हे सगळ्यात श्रेष्ठ आहे. तर आपण बघतोय की खूप घडामोडी सुरू आहेत, म्हणजे वर्ल्ड वाईड सगळीकडेच घडामोडी सुरू आहेत. तर हे खूप छान हा विचार आहे तुमचा की बाबा आपल्याद्वारे कोणालाही चांगली माहिती मिळू दे आणि खरंच कळू दे म्हणजे नक्की काय चाललं आहे. तर खूप घडामोडी आहेत आणि जसं म्हटलं कलियुग आहे आणि कल्की अवतार, जसं आज नरसिंह जयंती आहे, कल्की अवतार घेतलेला आहे असं मानण्यात येतं, श्री विष्णूंचा पुढचा अवतार. आणि आजचा जो अवतार आहे तो 4था अवतार म्हणजे उग्र अवतार. तर उग्र स्वरूपामधल्या गोष्टी आपल्याला आजूबाजूला दिसत आहेत आणि काही काही गोष्टी घडत आहेत. तर त्या उग्र स्वरूपामध्ये मला असं वाटतं की धर्माची स्थापना ह्या विचारांद्वारे स्थापन व्हायला परत सतयुग येण्यासाठी मदत होईल नक्कीच माधुरीताई. की आपण सगळ्यांचा चांगला सतत जेव्हा विचार करत असतो तेव्हा खूप गोष्टी आपल्याकडे ते ब्रह्मांड द्यायला लागतं. तर तुम्ही छान ते शिकला आणि तुमची इच्छा झाली की नाही माझ्याद्वारे सगळ्यांना द्यावं. आणि तशीच आपल्या ग्रुपमध्ये अजून एक आहे रुपाली, तिलाही असं वाटतं की नाही माझ्याद्वारे कोणाचाही फायदा होऊ दे, म्हणून तिने पण ते नंबर्स सांगितले, एंजल नंबर्स अजून काही वेगळे, की कोणाला काय आजार झाला असेल तर तो काय नंबर लिहायचा आणि काय नाही. मला असं वाटतं पूर्वी पण तुम्ही सांगितलेच आहेत माधुरीताई बहुधा हे नंबर, तर तेव्हा ते आय थिंक तेच सेम नंबर आहेत का हे रुपालीने परवा सांगितले ऍक्च्युली. हा काही ऍड झाले त्यांच्या संशोधनातून जसं ऍड होतं तसं ते आम्हाला देतात. बर बर बर. त्यामुळे त्या रुपाली पण आहे इथे आणि तिने परवा मेडिटेशन घेतलं. तुम्ही पण. आणि माधुरीताईंनी दिलेले नंबर जे आहेत ना ते आपण पाहतो ना, अचानक घराबाहेर पडल्या नंबर दिसतात बघा, कधी 444 444, त्याचे काय फायदा होतात ते पण त्यांनी दिलंय, म्हणजे प्लस झाले, जास्त माहिती आहे असं. आणि मी दिलं ते आपण डाव्या बॉडीवर लिहायचे, म्हणजे आम्ही दोघींनीच केलंय तो कोर्स, मी आणि माधुरीताईंनी, आणि त्यांनी दिलेली जास्त माहिती आहे ती. चांगलं आहे ना, तुम्ही नवीन काहीतरी शिकता आणि ग्रुपला लगेच सांगता तुम्ही, तर तुमच्यापर्यंत सीमित न ठेवता आपल्याला जे माहिती आहे ते दुसऱ्यांना कळावं हा एक सगळ्यांचा हेतू असावा. फक्त मीच पुढे जाते असं नाही, तर माझ्याबरोबर इतरांनाही माहिती होऊ दे. रुपाली तुझा स्पीकर प्लीज ऑफ करशील. तर खूप छान असा हा मार्ग आहे. मला असं वाटतं की छान ह्या मार्गाद्वारे मला असं वाटतं की त्या ब्रह्मांडीय शक्तीचे आशीर्वाद डायरेक्ट तुमच्यापर्यंत यायला लागतात. जेवढं तुम्ही द्याल त्याच्या कितीतरी पटीने तुम्हाला ते आशीर्वाद यायला लागतात. आणि खूप छान माधुरीताई, आपण पुढच्या रविवारी सगळेजण भेटूया. सगळ्यांना छान नक्कीच उपयुक्त माहिती मिळाली असेल तर सगळ्यांचे तुमच्या खूप आभार. आणि पुढच्या रविवारी आपण सगळे असे तयारीत राहूया. आणि हा व्हिडिओ मी प्रसारित करेल तर सगळ्यांनाच कळेल की बाबा नक्की आकाशिक रेकॉर्डचं काय आहे, इंटरेस्टिंग म्हणजे काय, कशामध्ये मागचा जन्म, पुढचं भविष्य काय, आणि चक्रांचं कनेक्शन. आणि त्याच्यामध्ये मला असं वाटतं की इंटरेस्टिंग म्हणजे आपली बर्थ डेट. तर बर्थ डेटमधले मिसिंग नंबर आणि त्या चक्रांवर होणारं काम, म्हणजे तशा दृष्टीने जर ध्यानधारणा झाली तर ते अजून इफेक्टिव्ह होईल. करेक्ट. आणि पुढच्या संडेला मी एकच सांगते की दुपारी 2 वाजता ठेवण्याच्या ऐवजी आकाशिक रेकॉर्डचे हिलिंग ते म्हणतात तुमचं मणिपूर चक्र ओपन असताना म्हणजे एम्प्टी असताना केलं पाहिजे. सगळ्यांनी जेवून केलं तर सगळ्यांना झोप लागणार आहे, तर मग त्यासाठी आपण वेळ सगळे मिळून ठरवूयात. एक तर संध्याकाळी 7:30 वाजता की दुपारी 12-1 वाजता जेवण झालेलं असेल, थोडे रिलॅक्स झालेले असतील, किंवा 12च्या आधी असं केलं तर ते छान होईल असं मला वाटतं. नक्की आपण पाहिजे तर याला ठेवू शकतो 4-5ला वगैरे, 5 वाजता तसं ठेवता येईल आपल्याला. 5 वाजता चालेल. तर ते आपण ते म्हणतात मणिपूर एम्प्टी असेल तर तुम्हाला आकाशिक रेकॉर्ड पर्यंत पोहोचायला मदत होते, सहज सोपं होतं. त्यामुळे जेवण झालं
ते बसले असं नको व्हायला. जेवण होऊन इथं बसले तर सगळे झोपून जातील. मला वाटतं सगळ्यात आयडियल वेळ तर खरं ब्रह्ममुहूर्त आहे. खूप छान, सगळंच म्हणजे डिवाइन हो. हो, असं सांगितलंय की रात्री झोपताना तुम्ही प्रश्न विचारा आणि ब्रह्ममुहूर्ताचं ध्यान करा, तुम्हाला त्याचं उत्तर मिळेल, तुमचा दिवस छान जाईल. आणि तसं तुम्ही तुमचं रोजचं आकाशिक पाहत जा. आपण रात्री ठेवूया, शनिवारी रात्री. मला वाटतं सगळ्यात बेस्ट शनिवारी रात्री आहे. चालेल का बघा सगळ्यांना? चालेल, झोपतील ना. हो ना. नाही म्हणजे लवकर जेवायचं त्या दिवशी, सगळ्यांनी लवकर जेवायचं. 7-7:30लाच जेवून घ्या आणि रात्री मग आपण 9-9:30ला असं ठेवलं ध्यानाच्या वेळेत आपण 9 वाजता. हा, 9 वाजता जर आपण ठेवलं तर चालणार आहे का बाकी सगळ्यांना? सगळ्यांचे तुमचे थंब द्या, म्हणजे मग शनिवारी ठेवता येईल. मग रविवारचा परत दिवस तुम्हाला मोकळा मिळून जाईल. येत आहेत सगळ्यांनी बऱ्यापैकी अंगठा म्हणजे येतोय सगळ्यांचे. तर आपण पुढच्या शनिवारी ठेवूया आणि त्या दिवशी आपण सगळ्यांनी तयारीत राहूया की झालं तर 6:30लाच सगळ्यांनी जेवण करून घ्यायचं, जे काही खायचं असेल ते. आकाशिक रेकॉर्ड नॉनव्हेज खाऊ नका. हलका आहार घेऊया आपण सगळेजण. हलका आहार घेऊन आपल्याला आपल्या प्रारब्धाविषयी खूप इंटरेस्टिंग आहे बघा ते जाणण्याचं. परत पुढे आपल्या भविष्यात काय आहे आणि ह्या आपल्या ह्या पवित्र मनुष्य योनीद्वारे आपल्याला काय साध्य करायचं ते नक्की आपल्याला कळेल. तर सगळ्यांनाच हा इंटरेस्ट असेल की नक्की माझ्या या जन्माचं रहस्य काय आहे. तर नक्की आपण बघूया. आणि खूप छान माधुरीताईंनी आज मार्गदर्शन ऍक्च्युली मॅम, या जन्माचं रहस्य काय आहे आपण ट्रेकिंग मध्ये आल्यावरच आपल्याला कळालेलं आहे. फक्त त्याची ध्यानधारणा ऍक्च्युली म्हणजे या सगळ्या अभ्यासामध्ये मी एक ऍड करेन की आपण एकच मिनिट, पण जे आपले जे आहे करुणारेखी महत्वाची याच्यामध्ये, करुणारेखीच्या माध्यमातून आणि तुम्ही जितक्या वेळ ध्यानात जास्त स्वतःच्या आतमध्ये बघाल ते आपण आपले प्रश्न आपल्याला आपोआप उत्तरं सापडतात त्याची. आणि तुमची इंट्युशन पॉवर इतकी वाढते की स्वतः मधला वेळ म्हणजे स्वतःच्या आत बघणं खूप अवघड असतं. आणि या आपल्या सिम्बल्सद्वारे आपण खूप आतमध्ये बघू शकतो आपल्या स्वतःमध्ये. करुणारेखी आणि आपल्या रेखीच्या सिम्बल्स, आपण रेखीचे सिम्बल्स कशासाठी वापरतो की दुसऱ्यांना हिलिंग देण्यासाठी काही आपले आहेत ते साध्या रेखीचे, आणि करुणा रेखीचे जे सिम्बल्स आहेत ते तुम्हाला स्वतःच्या हिलिंगसाठी आपण वापरतो, जे तुम्ही थर्ड लेवलला देता ते. आणि त्यातून खूप प्रश्नाची उत्तरं तुम्हाला स्वतः मिळतात, आजूबाजूची लोक कळतात आणि खूप काही कळतं. आणि आकाशिक हे काही नाहीये, जितकं ध्यान कराल, थोडक्यात काय त्याचा बेस तर मला आता सगळ्या ह्याच्यातून असं कळालंय की तुम्ही जितकी ध्यानधारणा कराल तेवढे तुमची उत्तरं तुम्हाला स्वतःला मिळतात. एवढंच आहे असं वाटतं मला. हो बरोबर आहे, असंच आहे. आणि करुणारेखीचे सिम्बॉल जे लेवल 3 मध्ये दिले जातात ना आकर्षिकच्या, ते तुम्हाला सांगतात तुम्ही 51 वेळा लिहा म्हणजे ते तुमचे अट्युन्ड होतात. मग जर का 51 वेळा लिहून सिम्बॉल अट्युन्ड होणार आहे किंवा 51 वेळा हातावर ड्रॉ करून तो अट्युन्ड होणार आहे, तर त्यासाठी आपण लाखोने हजारोने फी द्यायची गरज नाही. आणि तुमचं जे मागचं आहे पास्ट लाईफचं जे आहे ते तुमचे डीएनए कॅरी करत असतो. तुमचा बूम म्हणजे एखाद्या ह्याच्यामध्ये जन्म घ्यायचा की नाही किंवा काय आहे ते जे पेन आहेत ते तुम्हाला आधी देऊन नंतर तो सोल तुम्हाला सिलेक्ट करतो. आणि त्याच्यावर असतं की तुमच्या ह्याच्यामध्ये राहायचं का जायचं. म्हणजे मिसकॅरेज म्हणा किंवा इतर काही गोष्टी ज्या होतात किंवा काही मुलांमध्ये जे हे येतात, तर ते तुम्हाला ते ठरवतं की तुमच्याकडे राहायचं की नाही. तो सोल ठरवतो. त्याला जर ती जागा योग्य नाही वाटली तर तो तिथून निघून जातो. म्हणजे एक डीएनए जे कॅरी करतं ते या रेकॉर्ड्स मध्ये, ते मला वाटतं माधुरी ते जास्त एक्सप्लेन छान करतील. म्हणजे मी सांगते ते बरोबर आहे की नाही. ते बरोबर आहे. म्हणून तर आहे ना, काही वेळेस मूळ जन्माला म्हणजे मूळ ठरवतं की मला ह्या आईकडे जन्म घ्यायचा, पण तिथपर्यंत आल्यानंतर किंवा ते 9 महिने वाढतही, पण त्या 9 महिन्यांमध्ये त्याला काही गोष्टी कळतात आणि मग ते मिसकॅरेज सारख्या गोष्टी घडून येतात. म्हणजे नाही, त्याने चुकीची व्यक्ती निवडली किंवा त्याचा प्रारब्ध तेवढाच आहे आणि मग त्या गोष्टी घडतात. किंवा मागच्या जन्मी तुम्ही काहीतरी असं पेन दिलेले असतात किंवा ते या जन्मी ते तुम्हाला मिळतात. किंवा काहींना जे पेन्स आता येतात त्यांचं मागच्या जन्मीचं प्रारब्ध असतं, त्यामुळे त्यांना ते
किंवा काही या ज्या गोष्टी असतात त्या ह्या जन्मामध्ये त्या भोगाव्या लागतात त्यांना, आणि तो तुमचा फेरा किंवा त्याचं ग्रॅटिट्यूड केल्याशिवाय तुमची सुटका नसते त्यात. म्हणजे तुमच्या त्या त्या चक्राचं ग्रॅटिट्यूड होपोनोपोनो केल्याशिवाय त्यातून सुटका नसते. एवढं मला म्हणजे आपल्या बरोबर. रेकी किंवा रेकीला महत्व कळायला हाच एक हे आहे. बरोबर. माधुरीताई, हा, ते तुम्ही बर्थ डेटचं सांगितलं ते आणि चक्रांचा सिक्वेन्स काय, म्हणजे ते नंबर काय जरा पुन्हा सांगा ना. 2 कुठली तरी नवीन चक्र तुम्ही म्हणाला. हा, नंबर 1 मूलाधार, नंबर 2 स्वाधिष्ठान, ओके. नंबर 3 आणि 4 हे बेंबीच्या डाव्या आणि उजव्या बाजूला असतात. हारा आणि प्राण, HARA. कोणीतरी हारा म्हणून सांगा, माझा उच्चार नीट येईल. हारा ना. हो, आणि प्राणचक्र. प्राणचक्र. त्याच्यानंतर मणिपूर, मग हृदय, मग विशुद्ध, मग आज्ञा आणि मग सहस्रार. तर आपल्या बर्थ डेट जे नंबर मिसिंग आहेत ते चक्र आपले ऍक्टिव्ह करण्याची आपल्याला गरज आहे. जे नंबर 2 पेक्षा जास्त वेळा आलेले आहेत ते संतुलित करण्याची गरज आहे. मग तिकडे आपल्याला सेहेकी सिम्बॉल जास्त काढायचं. ओके. 2 पेक्षा जास्त वेळ आलं तर, फॉर एक्झाम्पल माझा जन्म 11 नोव्हेंबर 1980 ला झाला, तर 11-11-1 असं 5 वेळा आला तो आकडा. एक आकडा 5 वेळा आला. तर माझं मूलाधार चक्र खूप ऍक्टिव्ह आहे. मग ते खूप ऍक्टिव्ह असल्यामुळे काय होईल, माझ्याकडे पैसे येतील आणि मी शेअर मार्केटमध्ये डुबवेल. मूलाधार चक्र हे पैशाशी संबंधित आहे, आर्थिक उन्नतीशी संबंधित आहे. मग मी हे उदाहरण देते, म्हणजे असं प्रत्येक चक्राशी संबंधित काही काही गोष्टी आहेत. मग माझा जन्म 11 नोव्हेंबर 1980 ला झाला, तर एक आकडा माझ्या जन्मात 5 वेळा आला. तर माझं मूलाधार चक्र जास्त ऍक्टिव्ह आहे. तर जास्त ऍक्टिव्ह असल्यामुळे माझ्याकडे पैसा खूप येणार. मी श्रीमंत घरातच जन्माला जाणार, पण मी तो उडवणार पण. मग माझ्या घरच्यांना प्रश्न पडेल की हिला किती पैसे दिले तर ही शून्यातच नेते. मग जर का त्याचं उत्तर मला मिळालं की एक आकडा 5 वेळा आलाय, मला मूलाधारवर काम करणं गरजेचं आहे, मी सेहेकीने त्याला रोज 10 मिनिटं हिलिंग दिलं, तर माझी श्रीमंती आहे त्या लेवलला जाईल. मी ते पैसे बुडवणार नाही. तसंच 22/2/2022 ला माझा जन्म झाला, तर 2 आकडा जास्त आहे, स्वाधिष्ठान चक्राशी संबंधित आहे. तर मग मिसकॅरेज होण्याचे जास्त चान्सेस आहेत, किंवा मुलीच जास्त जन्माला येण्याचे चान्सेस आहेत. म्हणजे 2 आकडा स्वाधिष्ठान चक्राशी, आणि स्वाधिष्ठान चक्र आणि मणिपूर चक्र आपल्या सेक्शुअल लाईफशी संबंधित आहे. मग त्यामुळे मग आपण जर ते आता 2 आकडा जास्त वेळ आला, जर का मी त्याला हिलिंग दिलं, स्वाधिष्ठानला सेहेकीने संतुलित केलं, तर मला मुलगा पण होईल, किंवा ते संतुलन साधल्यामुळे मिसकॅरेज सारख्या गोष्टी नाही होणार. 2 पेक्षा जास्त आलं तर साधण्याची गरज आहे. एकदाही नाही आलं तर ऍक्टिव्हेट करण्याची गरज आहे. 1 किंवा 2 वेळा आलं तर ते ओके, चालेल, काही प्रॉब्लेम नाही. पण एक आकडा 2 वेळा येतोच मोस्टली ना प्रत्येकाच्या ह्याच्यामध्ये. म्हणजे सालाचं 1900 1800 असं येतं, किंवा म्हणजे 12 13 अशी तारीख एखाद्याची येऊ शकते, किंवा असं म्हणून सांगितलं जातं 2 वेळा एक आकडा आला तर चालेल, 3 किंवा त्याच्यापेक्षा जास्त वेळा नको. 2 वेळा तो एकदाच काउंट करायचा आहे ना. हा, एकदाच काउंट करायचं. पण 3 पेक्षा जास्त वेळ आला तर सेहेकी काढून त्याला संतुलित करायचं. आणि मिसिंगला कसं करायचं? कशाला मिसिंग असेल नंबर तर काय, कसं करायचं? मिसिंग नंबर समजा आता माझी जन्मतारीख आहे 18/1/1979, तर माझं 6 आकडा मिसिंग आहे. तर मग मला त्याच्यावरती जास्त काम, त्यामुळे मग माझी ह्या जन्मामध्ये नातीच खराब आहेत, माझं कुणाशी पटत नाहीये. मग जर का मी माझ्या हृदय चक्रावरती काम केलं तर याच्या पुढे माझी नाती चांगली व्हायला मदत होईल. मिसिंग नंबर असे बरेच त्याच्यावरती मग एकीचे सगळे सिम्बॉल टाका, त्याला ऍक्टिव्हेट करा, मग एकी शिका. आपल्या हातांमध्ये तेवढी
शक्ती आहे. जर आपण रेकी शिकलो नसू तर आपल्या हातांमधून ती ऊर्जा आहे, हातांमधून जाणारी ऊर्जा 10% जाते. रेकीच्या पहिल्या 3 डिग्र्यांमधल्या सिम्बॉलनी ती 40% जाते. मास्टर डिग्रीच्या सिम्बॉलनी 100% जाते. त्यामुळे जर आपण रेकी शिकलो प्रत्येक जण मास्टर पर्यंत, तर आपण आपल्या मिसिंग चक्रावरती 100% काम करू शकतो आणि त्याच्याशी संबंधित वेदनांपासून दूर राहू शकतो. मी माझ्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केलाय. रेखाताई काय ऍड करायचं असेल, स्नेहाताई तुम्ही पण करू शकता. नाही, मला असं वाटतंय की जे तुम्ही आता सांगितले त्याच्यावरचे उपाय म्हणजे दान धर्म आहे ते, त्याच्यामध्ये मला असं वाटतं कार्मिक अकाउंट खूप गरजेचं आहे. कर्म करत राहा, फक्त देत राहा. म्हणजे मला असं वाटतंय तो हिशोब ठेवण्यापेक्षा कोणाकडनं आपल्याला किती येतंय काय, त्याच्यापेक्षा मी काय देतो. जेव्हा आपण दुसऱ्याकडे बोट दाखवतो तेव्हा आपल्याकडे बाकीचे बोट असतात. तर मला असं वाटतं ते बघावं की माझ्याकडे काय कमी आहे किंवा मला अजून काय काय द्यायचं आहे. जेवढं आहे तेवढं मी द्यावं. तर ते जे कर्म आहे देण्याचं, तर ते जास्त व्हायला पाहिजे. आणि ते जर झालं तर बऱ्याचशा गोष्टी साध्य व्हायला लागतात. आणि जसं स्नेहल म्हटली की ह्या जन्मामध्ये आपल्याला आपल्या प्रारब्धाप्रमाणे किंवा मागच्या जन्माप्रमाणे आपल्याला भोगावं लागतं. म्हणजे ते भोग आहे ते भोगावेच लागतात. पण रेकीमध्ये आपल्याला लक्षात येतं की आपले कार्मिक अकाउंट आपण क्लिअर कसे करतो. तर ते क्लिअर होण्यासाठी रेकीचे चिन्ह तर मदत करतातच. त्याशिवाय फक्त निरपेक्ष भावनेने तुम्ही काही गोष्ट करत राहिला, त्याची अपेक्षा न ठेवता कुठल्याही गोष्टीची, तर मला असं वाटतं की ते कार्मिक अकाउंट क्लिअर व्हायला लागतं. माझ्या या 25 वर्षातल्या अनुभवातनं मी तुम्हाला सांगू शकते की फक्त देत राहा आणि बऱ्याचशा गोष्टी तुमच्या सॉल्व्ह होतात. त्याच्यामध्ये अजून एक मी सांगेल, जेव्हा आपण रेकीचे सिम्बॉल्स एखादा सिम्बॉल्स खूप कनेक्ट होतो, म्हणजे तुम्ही किती काही केलं तरी तोच येतो तुमच्याकडे, की तो सिम्बॉल्स तुमचं ते अकाउंट क्लिअर करण्यासाठी तो बरोबर तुम्हाला तो ऍक्टिव्हेट होतो. किंवा म्हणजे तुम्ही असं किती सिक्वेन्स टाकला तरी तो सिम्बॉल्स तुमच्या तोंडात येतो किंवा तो सिम्बॉल्स तुम्ही सारखं काढला जातो किंवा सारखं तो कनेक्ट होतो किंवा तो दिसतो. जसं मला झोनार 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 म्हणजे झोनार हा सिम्बॉल्स मला का, तर मला ते इंट्युशन असेल की मला तिथपर्यंत जायचंय म्हणून मला तो झोनार कनेक्ट झाला. प्रत्येकाला असं एखादा सिम्बॉल्स प्रत्येकाला एखादा कनेक्ट होतो बघा. काहींना चोकोरे होतो, काहींना सहेकी होतो, काहींना म्हणजे त्या लेवल पर्यंत तुम्ही ह्या लेवलला ह्याच्या पुढे जायचंय तुम्हाला, तर तो सिम्बॉल्स तुम्हाला कनेक्ट होतो. म्हणजे माझा अनुभव मी सांगते की जर करुणा रेकीला तुम्हाला जायचंय तर तुम्हाला तो सिम्बॉल्स कनेक्ट होतो. तुम्हाला जरी मॅडमनी असं सांगितलं हा काढा, तर तो पटकन तो सिम्बॉल्स तोंडात येतो आपल्या, किंवा तो जास्त तुम्हाला आवडतो किंवा तो काढला जातो. काहींना हार काढला जातो, काहींना हालू काढला जातो, काहींचा म्हणजे प्रत्येकाचा वेगळा एक कनेक्शन होतो तुमचं त्या सिम्बॉल्सची आणि तो सिम्बॉल्स तुम्हाला गाईड करतो. म्हणजे माझ्या आत्ताच्या प्रवासामध्ये मॅडम बरोबरच्या जे काही मॅडमनी गाईड केलं किंवा काही, तर ते असे कनेक्ट होतात आणि त्या कनेक्शननी तुम्ही तिथपर्यंत पोहोचता की तुम्हाला तो सांगतो. आपण पुढच्या प्रवासाला गेलं की मागे वळून बघितलं की ते कळतं की नाही, त्या सिम्बॉल्सने आपल्याला हे सांगितलं की तू इथं पोहोच, आणि ते तिथपर्यंत ती पोहोचवते शक्ती आपल्याला. म्हणजे माझ्या अनुभवातून आलेला मी अनुभव सांगते. मॅडमच्या कडून जेवढं काही मी ज्ञान घेतलं त्याच्यामध्ये ऑटोमॅटिकली कनेक्ट होतो. किंवा तुम्ही गुरुला कनेक्ट होणं किंवा एखाद्या सोलला कनेक्ट होणं, त्याला काहीतरी रिझन असतं. सगळेच नाही होत कुठल्या सोल्सशी कनेक्ट, किंवा सगळे एकमेकाशी कनेक्ट होत नाही. काहीतरी असतं म्हणून ते सोल्स कनेक्ट होतात आणि एकमेकांकडून त्याची उत्तरं मिळतात. आतापर्यंतच्या आपल्या ग्रुपमध्ये, पीस रेकी ग्रुपमध्ये आम्हाला अशी बरीच उत्तरं एकमेकांकडून मिळाली. म्हणजे मॅडम कडून मिळालेत किंवा आमचे बाकीचे साधक आहेत जे आम्ही आतापर्यंत ग्रुपने जॉईन झालो, त्यातून खूप उत्तरं मिळाली आहेत. पण कशी मिळतात हे तुम्हाला कळत नाही, पण ते कनेक्शन असतात म्हणून तुम्हाला ती त्यांच्याकडून ती उत्तरं मिळतात. आणि ते सिम्बॉल्स पण तुम्हाला ते कनेक्ट करून ते दाखवतात, त्या लोकांशी जोडतात. म्हणजे आतापर्यंतचा अनुभव मी माझा शेअर केला या प्रवासामधला. आणि मॅडमशी तर खूप वेळा कनेक्शन आमचं असं झालेलं आहे की बऱ्याच सोल्सची कनेक्शन झालेलं आहे किंवा काय ते आम्हाला कळालेलं पण नाहीये. पण काही वेळेला असं होतं की तो सोल हील झाल्यानंतर ती प्रोसेस थांबते तुमची, असंही होतं. तो सोल तुमच्या थ्रू हील होतो, असंही काही वेळेला अनुभव मला आणि मॅडमला बरेच म्हणजे मी शेअर केलेत आणि मला आणि मॅडमने मी ते अनुभव घेतलेत की तो सोल हील झाला किंवा त्याच्या जे काही आहे ते हील झाल्यानंतर तुमचं कनेक्शन तिथलं थांबतं.
त्या सोलचं. असं असं काहींच्या बाबतीत होतं, काहीच मास्टर्सच्या बाबतीत घडतं असं काही गोष्टी, अशा खूप काही घडल्या आहेत. नक्कीच स्नेहल. स्नेहल खूप छान ग्रेट हिलर आहे. हिलिंग ग्रुपला ती खूप हिलिंग द्यायची, पण मध्ये काही कारणामुळे तिची तब्येत वगैरे बरी नव्हती आणि ती जास्त कनेक्ट व्हायला लागली होती. तर त्यामुळे तिचं मध्ये स्टॉप झालं हिलिंग द्यायला. कारण मी तिला म्हटलं की तू तुझ्या नको चक्रांवर तू तुझ्या जास्त काम कर, म्हणून ती आत्ता सध्या हिलिंगला नाही आहे. तर नाहीतर ऑलवेज ती तयार असायची हिलिंग द्यायला सगळ्यांना, आणि त्याद्वारे ती त्या सोलशी तिच्या प्रारब्धाशी कनेक्ट व्हायची ती. तर हे खूप डीप जायची ती ॲक्च्युली. तर ते पण कनेक्टिव्हिटी एवढी चांगली नाही, कारण काय होतं मग काही काही वेळेस आपल्याला त्याचा त्रास होतो त्या कनेक्टिव्हिटीचा. तर तिथे कॉर्ड कटिंग आपलं झालं पाहिजे, आणि ते कॉर्ड कटिंग होऊन मग आपण पुढचं काम करायला मोकळं होतो. तर त्या कॉर्ड कटिंगसाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सॉल्ट वॉटर आहे, की आपण पेशंट केल्यानंतर आपण मिठाच्या पाण्याने आपण हात धुतो, तर ते कॉर्ड कटिंग व्हायला आपल्याला खूप मदत होते. पण जसं स्नेहलनी मला मध्ये सांगितलं की मॅम माझं कॉर्ड कटिंग होतच नव्हतं, तिने मला बऱ्याच वेळ बोलली माझ्याशी ती. काही काही सोल असतो की त्यांच्याशी आपण कनेक्ट झाल्यानंतर आपलं कटिंग होतच नाही. तर इट्स व्हेरी डिफिकल्ट. काही ठिकाणी तुम्हाला ते कटिंग करून घ्यावं लागतं. तर खूप छान आजचा जो आपला विषय होता तो इंटरेस्टिंग आहे, आणि मला असं वाटतं की स्नेहल म्हटल्याप्रमाणे सगळेजण कनेक्ट होत नाही, आणि जेव्हा आपण ग्रेटफुल राहतो प्रत्येक गोष्टीच्या बाबतीत, आपल्या जी आज माधुरीताईंनी वेळ काढून आपल्याला सांगितलं आहे, त्या पूर्ण आठवडाभर बिझी असतात आणि शनिवार रविवारच त्यांना वेळ मिळतो, पण तेवढ्या ह्याच्यातनं त्यांनी वेळ काढून आपल्याला सांगितलं आणि छान मार्गदर्शन केलं. परवाही छान मेडिटेशन घेतलं. सो आय एम ग्रेटफुल टू यू माधुरीताई, रुपाली किंवा कीर्ती आणि स्वाती आणि स्नेहल पण, म्हणजे ज्या उत्साहाने ज्या मेडिटेशन घेणाऱ्या आहेत. तर असे हे काहीच मास्टर आहेत की जे उत्साहाने पुढे येतात आणि कनेक्टिव्हिटी त्यांची खूप छान होऊन जाते या ग्रुपशी, आणि करत असतात ते. म्हणजे तर खूप छान वाटतं मला, आणि ग्रेटफुल राहायलाच पाहिजे आपण. ग्रेटफुल जेव्हा आपण राहतो, मला असं वाटतं त्या व्यक्तीशी आपली कनेक्टिव्हिटी खूप छान होते. सो तुम्हाला जे जे लाईफमध्ये चांगलं मिळतं, चांगल्या गोष्टी जेव्हा मिळतात, तर त्या ठिकाणी तुम्ही थँक्यू म्हणायला शिका, आभार मानायला शिका. तर आय एम ग्रेटफुल टू यू माधुरीताई, आणि सगळ्यांची मी तुमची ग्रेटफुल आहे. सगळ्यांचे खूप आभार, आणि मला वाटतं की पुढच्या रविवारी आता आपण सगळे भेटूया प्लॅटफॉर्मवरती सगळ्यांना. थँक्यू सो मच. थँक्यू माधुरीताई.